नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू सुमित राणे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ वायसंगच्या 31व्या दीक्षांत समारंभासाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून 31वा कॉन्व्होकेशन संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्या दीक्षांत प्रमाणपत्राशी थेट संबंधित आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना मराठी नाव पडताळणीचे आवाहन. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 31वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाद्वारे डिसेंबर 2024, फेब्रुवारी मार्च 2025 आणि मे जून 2025 या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर मराठीतील नाव अचूक यावे याकरिता नावाची पडताळणी व दुरुस्तीकरिता विशेष सुविधा विद्यापीठामार्फत प्रद करून देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरतेवेळी मराठी नावाची नोंद करताना चुका होतात. याकरिता पदवी प्रमाणपत्रावर मराठीतील नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी नाव दुरुस्तीचे अभियान विद्यापीठामार्फत राबवण्यात येत आहे. उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांना दीक्षांत सोहळ्यात देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी मराठीतील नाव पडताळणीची आणि दुरुस्तीची सुविधा विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी मराठीतील नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास दिनांक 28 डिसेंबर 2025 पर्यंत करावी. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले मराठीतील नाव दुरुस्ती न केल्यास भविष्यात प्रमाणपत्रावर मराठीतील नाव दुरुस्तीसाठी विद्यापीठामार्फत शुल्क आकारण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळावर भेट देऊन पदवी प्रमाणपत्रावरील मराठीत नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी आणि आवश्यक असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी. या संदर्भात काही अडचण असल्यास या दूरध्वनी क्रमांकावर व या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.